हॅलो गाईज, आम्ही आलो होतो आता परत बागेत. बट थोडं ऑफ टाईमला आलो होतो कारण थोडं जास्त ऑफ टाईमला आलो आहे. आणि आता तुम्ही अंधार बघूच शकता. अँड खरं सांगू तर फाटती पण आहे कारण एवढ्या रात्रीचं खूप दिवसानंतर आलो आहे. दोघंच आहे आम्ही आणि आम्ही दोघंच आहे वरून आणि बाकी कोणीच नाही आहे इथं. कोणीच नाही. डबल मिनिंग नाही. गणपती बाप्पा मोरया. तरी आवाज येतो भाऊ. काहीच जर तुम्ही हॉन्टेड व्लॉग जर माझा बघितला असेल तर त्याच्यात मी एक जागा एक्सप्लोअर केली होती. ते तुम्हाला मी आता दाखवतो. जाऊ द्या तुम काहीतरी बाई दिसतंय डेंजर. कोणतं रे दाखव. नाही ह्याच्यात काहीच दिसत नाही. ह्याच्यात काहीच दिसत नाही आहे. असू द्या, तुम्हाला पुढं जाऊन मी तुम्हाला ते हॉन्टेड जागा दाखवतो ते आता कशी दिसते ॲक्च्युअलमध्ये. आणि याला तुम्ही ओळखलंच असतील का नाही. जरी ओळखलं तर हे केस थोडे कमी झाले आहेत न्यू इयरच्या ब्लॉगला. आमचा जो आचारी आहे हाच आहे तो. अँड का बरं केस कमी केले भाऊ तुम्ही? ते जर आता ऑर्डर घ्यायला लागलो ना. हां, ते केस खूप पडत होते ना. केस खूप पडत होते ना त्यामुळे हायजीन मेंटेन करण्यासाठी. बट बघू आता. हां, आणि तो जर तुम्हाला हॉन्टेड जागा मी तुम्हाला दाखवत होतो ते आता हे इथं आहे. तुम्हाला काहीच दिसत नसेल. नाही जायचं चल बाई तर पण आता रात्रीचं लफडे लोचे ना काही नाही. चल आता मंदिरातून आलो आपण. फक्त एक काय कर, तुझं टॉर्च आहे का समोर ठेव कारण मला ना या फ्लॅशमुळे काही दिसत नाही. सो गाईज दाखव नको रे पाहिजे. हे बघा ही जागा आहे. अँड आम्ही एक्सप्लोअर करूया. एकूण भरतीवाले पोरं ही जागा आहे. दर्शन चार रक्त मेरी गणपती बाप्पा मोरया. भाई मध्ये मी काय बोललो होतो, खूप थंडी आहे. मी मागच्या व्लॉगला पण तुला बोललो होतो बघ, आठवत असेल तर तुला. मग त्या टायमाचं महल होता नाही. आवाज कसा ठेव खतरनाक. हे बघा हाय सेंटर अँड ऑफ ग्रॅव्हिटी न्यूटन्स लॉ. हे बाजूचे रूम आहे. हे रूम्स आहे. हे त्या टायमाला ना जे राजे महाराजे जेव्हा सैन्य घेऊन यायचे ना त्या टायमाचं तळघर होतं. हे तळघर होतं त्या टायमाचं. हे वालं बघा. आणि इथे ना राज्य महाराजे म्हणजे तो इकडे किचन्स इकडं वॉशरूम वगैरे ते सगळं होतं. पण आता सध्याला हॉन्टेड प्लेस झालेले कारण लोक येतं आणि हे कृषी समजून घ्या. आणि हे कृषी विद्यापीठनी ना याच्यासाठी वापरलं होतं ऑफिस म्हणून त्या टायमाला. टॉर्च मार. हां हे वालं बघा. चलून जास्त वेळ थांबणं ठीक नाही इथं. चल एकदा लास्टपर्यंत येऊ जाऊन. सेंटरमध्ये आलोच येतं. हे बघा, हे मी तुम्हाला एक सांगतो आता. हे ऑरा जे म्हणता ना ती त्याची गोष्ट आहे फक्त. बाकी इथे घाबरण्यासारखं खूप काही आहे. मी बाकी ह्याच्यासोबत आलोय म्हणून माझी काही फाटत नाही. मी मागच्या वेळेस त्या ज्या मुलासोबत आलो होतो स्वप्नील सोबत, त्यांनी माझी फाटून चार केलेली होती. आणि मी पण डेअरिंग मध्ये गणपती बाप्पा मोरया राम 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 बोलून बोलून आलो होतो. बाहेर किती अंधार आहे. बाहेर खतरनाक. चाललोय आता समोर आणि तुम्हाला आता डायरेक्ट एंट्रन्सला जाऊन भेटतो. बट जर मध्ये काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी किंवा काही आवाज झाले तुम्हाला दाखवूया. तेच कोणतरी येत आहे. बघूयात कोण आहे. नाही भैयाच एक. असं वाटत होतं कोणतरी दुसरं दुरून अशी ब्लॅक शॅडो येताना दिसते आम्हाला. काही नव्हतं भाई. खरं मला दिसतोय तिथून ब्लॅक शॅडो येते म्हणून. काही तुम्हाला जर वाटत असेल आम्ही ओव्हर ॲक्टिंग करतोय, बट ओव्हर ॲक्टिंग नाही करतोय. जे आहे ते तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला अंधार दाखवतोय एकदा. जर तुम्हाला काही दिसत असेल तर तुम्ही बोला.
हे बघा तुम्हाला हात दिसतोय का बरं, कारण माझा फ्लॅश चालू आहे. बाकी इथे काहीच नाही बघा. चलो जाऊयात आता बाहेर, आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला नेक्स्ट प्लॅन सांगतो तुम्हाला काय काय नाही. कारण इथे आल्यावर असंच असतं, यांच्यासोबत असलं तर काही समजत नाही की काय काय होतं काय नाही, बट होत राहतं काय. बट कॉन्टेंट तर असे भेटतं ना. पण मी स्टार्टिंगपासून जर बनवलं असतं ना, आता मी कुठेला कुठं असतो. चला असू द्या, चलो देर आहे दुरुस्त आहे केलं आहे आता स्टार्ट, तर सोडणार नाही लवकर जोपर्यंत भेटत नाही सक्सेस. सो हां, आता आम्ही जातो आहे बाहेर, अँड होप सो गेट बंद नसावं. गेट तर बंद असलं ना आम्हाला कुदून जावं लागेल तिथून. पण तिथं खाली डेड बॉडी नाही भेटली. काही आपला बाग आहे तिथे होते, तुम्हाला नंतर सांगेल मी कधीतरी.